विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये तरंग 6वा आणि 6व्या तरंगामध्ये शिष्याने एक शंका त्या ठिकाणी केली होती. त्या ठिकाणी व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता दोन प्रकारच्या सत्ता आपण त्या ठिकाणी सांगितल्या. परंतु दोन सत्ता सांगत असताना व्यावहारिक सत्तेला उपादान कारण आणि अधिष्ठान तुम्ही माया आपलं अविद्या आणि साक्षी चैतन्य म्हणता, आणि प्रातिभाषिक सत्तेला उपादान कारण आपलं व्यावहारिक सत्तेला आणि प्रातिभाषिक सत्तेला उपादान कारण अविद्या आणि अधिष्ठान त्याचं साक्षी चैतन्य किंवा ब्रह्मचैतन्य असं त्या ठिकाणी सांगतात. मग एकाला तुम्ही त्या ठिकाणी व्यावहारिकत्व देता आणि एकाला तुम्ही त्या ठिकाणी प्रातिभाषिकत्व देता. व्यावहारिक सत्तेमध्ये पदार्थ तुम्ही सत्य समजता आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये पदार्थ तुम्ही मिथ्या असं त्या ठिकाणी समजता. वास्तविक पाहिलं तर त्या ठिकाणी एक सत्य आहे, एक मिथ्य आहे असं म्हणण्याचं काही कारण आहे का? असं म्हणण्याचं काही कारण नाही, कारण त्या सर्वांना उपादान कारण किंवा अधिष्ठान काय एकच आहे. मग एक त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने विचारात घ्या असं त्या ठिकाणी सांगितलं. त्याच्यावरती श्रीगुरूने काय केलं, त्याचं समाधान केलं. काय समाधान केलं की जशी व्यावहारिक सत्ता असते त्या व्यावहारिक सत्तेचा विचार करताना तिची निवृत्ती कशी होईल, तिचं अधिष्ठान कोण आहे, तिचं अधिष्ठानसुद्धा कोण आहे, साक्षी चैतन्यच आहे किंवा ब्रह्मचैतन्यच आहे. मग त्याच्या ज्ञानानेच त्याची निवृत्ती होईल. दुसरं कशाने उपाय आहे का? उपाय नाही. पण जी प्रातिभाषिक आहे त्या प्रातिभाषिक असणाऱ्या सत्तेची निवृत्ती कशाने होणार आहे? अधिष्ठान ज्ञानाने होणार आहे. परंतु तुम्ही स्वप्नात असताना त्याची निवृत्ती होईल का? नाही निवृत्ती होणार. त्याला जागा होऊनच त्याची काय होऊ शकते? निवृत्ती होऊ शकते. म्हणून हा आम्ही या ठिकाणी दोन प्रकार विचारात घेतला. एकाला व्यावहारिक सत्यत्व आणि एकाला प्रातिभाषिक मिथ्यात्व असा आम्ही त्याच्यामध्ये काय केला? विचार केला. मग दोन सत्ता ज्या केलेल्या आहेत, वास्तविक पाहिलं तर सत्ता किती त्या ठिकाणी? एकच सत्ता आहे जी परमात्म्याची सत्ता आहे. आणि त्या परमात्म्याच्या सत्तेवरती दोन असणाऱ्या प्रातिभाषिक आणि व्यावहारिक सत्ता काय आहे? आध्यस्थ स्वरूपाच्या आहेत, आहे का नाही? म्हणून या दोन्ही सत्ता कशा आहेत? मिथ्याच आहे. मिथ्या म्हणून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. कारण व्यावहारिक जी सत्ता आहे त्या व्यावहारिक सत्तेला मिथ्यात्व करण्याकरता दृष्टांत कोणता द्यायचा आपण? तर प्रातिभाषिक सत्तेचा दृष्टांत त्या ठिकाणी द्यायचा. म्हणून दोन प्रकारच्या सत्ता आणखीन त्या ठिकाणी स्वीकारल्या. वेदांत मतामध्ये सत्ता किती असेल तर सत्ता त्या ठिकाणी वास्तविक पाहिलं तर किती? एक सत्ता आहे. पण त्या ठिकाणी जी व्यावहारिक सत्ता आहे तिची निवृत्ती करता एक प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी स्वीकारल्या. म्हणून सत्ता एकूण किती झाल्या? 3 सत्ता त्या ठिकाणी झालेल्या असतात. एक त्या ठिकाणी देहाधिरूप पदार्थाच्या सत्ता किती सांगितल्या? 2 सृष्टीच्या सत्ता त्या ठिकाणी सांगितल्या. म्हणजे देहादी पदार्थाच्या 2 सृष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. एक व्यावहारिक सांगितली आणि एक प्रातिभाषिक त्या ठिकाणी सांगितली. प्रातिभाषिक जी आहे ती जीवकृत आहे आणि व्यावहारिक जी आहे ती ईश्वरकृत असणारी काय सृष्टी त्या ठिकाणी आहे. ईश्वरकृत असणारी जी सृष्टी आहे त्या सृष्टीला विषय कशाने होणार आहे? तर ती प्रमाणाच्या अधीन असल्यामुळे प्रमाणाने ती विषय होणारी आहे. आणि जीवकृत सृष्टी जी आहे ती कशी आहे? तर ती साक्षीभाष्य स्वरूपाने प्रतीतीला येणारी आहे. म्हणून ती मनोमय अशा पद्धतीची सृष्टी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आता ईशकृत असणारी सृष्टी ती मात्र आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख देत नाही. पण जीवकृत असणारी किंवा मनोमय असणारी जी सृष्टी आहे ती मात्र आपल्याला त्या ठिकाणी दुःख देणारी आहे. मग आता आपल्याला निवृत्ती कोणत्या पदार्थाची करायची? जो पदार्थ आपल्याला सुखही देत नाही, दुःखही देत नाही, त्या पदार्थाची निवृत्ती करून आपल्याला उपयोगाचं आहे का? उपयोगाचं नाही. मग आपल्याला कोणती सृष्टी दुःख देणारी आहे, कोणती सत्ता दुःख देणारी आहे? तर आपल्याला मनोमय असणारी जी सृष्टी आहे ती सृष्टी आपल्याला दुःख देणारी आहे. म्हणून मुमुक्षूने कशाची निवृत्ती करायची? जी मनोमय आहे जी सृष्टी
त्या सृष्टीची काय करायची, निवृत्ती करायची किंवा तिचीच अपेक्षा अंतःकरणामध्ये धारण करायची असते, असा नियम त्या ठिकाणी केला. त्यासाठी त्यांनी उदाहरण काय दिलं होतं की दोन ग्रस्ताचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरता देशांतरा गेले. नंतर एकाचा पुत्र मरण पावला, एकाचा पुत्र ऐश्वर्य संपन्न झाला. दोन ग्रस्ताचे पुत्र द्रव्य प्राप्तीकरता देशांतरा गेले. नंतर त्यामध्ये काय झालं, एकाचा पुत्र त्या ठिकाणी मरण पावला आणि एकाचा पुत्र त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न, निरोगी, चांगली गडगंज संपत्ती मिळवणारा त्या ठिकाणी झाला. होऊन त्याने आपल्या पित्यास आपल्या ऐश्वर्यप्राप्तीची व दुसऱ्या ग्रस्तात त्याच्या मरणाची बातमी पाठवली. बातमी सांगणारा मनुष्य कसा होता, दुष्ट त्या ठिकाणी स्वरूपाचा होता. त्याने जिवंत पुत्राचे पित्यास, तुझा पुत्र मरण पावला. तुझा पुत्र खरा कसा होता, जिवंत होता, ऐश्वर्य संपन्न होता आणि निरोगी असताना सुद्धा त्याचा पुत्र काय मरण पावला आहे, ऐक नाही, मरण पावला. आणि मृत पुत्राच्या पित्यास तुझा पुत्र निरोगी ऐश्वर्य संपन्न झाला. आणि ज्याचा पुत्र मरण पावला त्याला काय सांगितलं, तुझा पुत्र त्या ठिकाणी निरोगी ऐश्वर्य संपन्न झाला आहे, लवकरच तुम्हाला भेटण्याकरता येईल असे सांगितले. ते ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले. आणि पुत्र जिवंत असताना सुद्धा त्याला दुःख झालं की नाही, का बरं दुःख झालं, याचं मधलं कारण काय माहिती का? पुत्र जिवंत असताना सुद्धा, आता ईश्वर सृष्टीतला पुत्र जिवंत आहे का नाही, मग कोणता पुत्र मरण पावला म्हणून दुःख झालं? मनोमय सृष्टीतला पुत्र दुःख पावला आहे असं ऐकून त्याला दुःख झालं, म्हणजे मनोमय सृष्टीतलं दुःख झाले. ईश्वर सृष्टीतलं दुःख झालं का? झालं नाही. म्हणून ईश्वर सृष्टी आपल्याला दुःख देते का? दुःख देत नाही. ऐकून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले आणि मृत पुत्राच्या पित्यास फार आनंद झाला. आणि ज्याचा पुत्र जिवंत आपलं मरण पावलेला आहे, खरोखर मरण पावलेला आहे, तो सृष्टीत नाही, तरी मनोमय मात्र पुत्र त्या ठिकाणी अशा पद्धतीने झाल्या कारणाने त्याला फार आनंद झाला, आहे का नाही. देशांतरात ईश्वर रचित पुत्र जिवंत असतानाही मनोमय पुत्र मरण पावला. देशांतरामध्ये म्हणजे दुसऱ्या शहरात, राज्यात, आहे का नाही, त्याला देशांतर म्हणायचं. ईश्वराने निर्मित केलेला रचित पुत्र जिवंत असताही मनोमय पुत्र मरण पावला. म्हणून जिवंत पुत्राच्या पित्यास फार दुःख झाले, परंतु ईश्वर रचित जिवंत पुत्राचे दुःख झाले नाही. तसेच दुसऱ्या ईश्वर रचित पुत्र मेला असूनही त्याचे दुःख झाले नाही. मनोमय पुत्र जिवंत होता, त्याचे सुख झाले. म्हणून जीवसृष्टी सुखदुःखास हेतू आहे. कारण काय ठरलं, ईश्वर सृष्टी सुखदुःखाला कारण ठरत नाही, आहे का नाही. काय श्लोक आहे, ध्यायतो विषयान पुंसाः संगस्ते सोपजायते, संगात संजयाते काम, कामात क्रोधा विजायते, क्रोधात भवति समोह, समोहात स्मृतिभ्रम, स्मृतिभ्रमशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती, आहे का नाही. तर त्याच्यामध्ये भरपूर माऊली नाशवावे दिलेले आहेत. जिथे काम उपजला तिथे क्रोध आधीच आला, क्रोध असे ठेवला समोह जाणे, समोह झाल्या व्यक्ती नाश पावते स्मृती, चंडवात ज्योती आहात जैशी, ऐसा स्मृतिभ्रम शुघडे, मग सर्वता बुद्धी अवघडे, तेथे समूळ हे उपडे ज्ञान जातं, ऐका नाही. किती वैभव दिले त्या ठिकाणी. म्हणून आपण त्या विषयाचं चिंतन करतो. विषयाचं चिंतन केल्यामुळं विषयामध्ये आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीमुळं काम वाढतो आणि काम पूर्ण झालं नाही की त्याचा क्रोध वाढतो. कामाला दोन अंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात. एक अंग असतं क्रोधाचं आणि एक अंग असतं लोभाचं, ठीक आहे ना. आपल्या अंतःकरणामध्ये काम उत्पन्न झाला की आपण म्हणतो मला अमुक वस्तू, पदार्थ आणि तुमच्याकडून मिळावा अशी इच्छा आहे का नाही. म्हणजे इच्छा म्हणजे काम नाही का, काम. समोरचा म्हणला मिळणार नाही, मला मिळणार नाही, म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला. आणि जर वस्तू समोरच्याने जर दिली तर मग असं वाटतं, बघा आता मागच्या वेळेला त्याने आम्हाला गरज केली, इथून पुढेही ते आम्हाला गरज करतील. म्हणजे तो काय वाढला, आता क्रोध वाढला का लोभ वाढला? लोभ वाढला ठिकाणी, आहे का नाही. म्हणून हा काम, आहे का नाही, आणि ह्या देहपुरीमध्ये राहणारा असतो आणि अशा पद्धतीनं हा क्रोध उत्पन्न करतो, नाहीतरी
लोभ उत्पन्न करतो. म्हणून मनुष्याने काय करायची, आसक्ती निर्माण करायची नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण तो काम म्हणजे मनोमय सृष्टी असणारा काम आहे आणि तोच दुःखाला काय आहे, कारण आहे, असं आपण ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पाहून आलो. म्हणून जीव सृष्टी सुखदुःखास कारण ठरते. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला. पुत्र जिवंत असून मरण पावला. वास्तविक पाहिलं तर जिवंत असताना मरण पावला ही वार्ता मिळाली का नाही? त्यांनी त्याला दुःख झालं का नाही? आणि एकाला सुख झालं का नाही? एकाला मरण पावला असताना जिवंत आहे हे सुख झालं आणि जिवंत असताना मरण पावला याचं दुःख झालं. वास्तविक पाहिलं तर तिथं तो प्रसंग तसा आलता का? प्रसंग मुळात तसा नव्हता. व्यवस्था मात्र तशी नव्हती. पण मनामध्ये मांडलं का नाही? मनामध्ये मांडलं. म्हणून त्या ठिकाणी एक सुख झालं आणि एक दुःख झालं. म्हणून ईश्वरकृत सृष्टी खरंच सुखालाही कारण ठरत नाही, दुःखालाही कारण ठरत नाही. सुखदुःखाला आपली मनोमय सृष्टी ठरत असते. म्हणून तुकोबारायांच्या भूमिकेवर यावं आणि डायरेक्ट म्हणावं, काय बरे झाले देवा, बरे झाले देवा. एवढं जरी म्हणत राहिलं ना, मला सांगा आपलं जरी नुकसान झालं तर त्या नुकसानाला काही पर्याय आहे का आपल्याकडं? काय भरून काढू शकतो का आपण ते नुकसान? एखाद्याच्या घरातला व्यक्ती जर गेला तर त्याने किती रडारड केली आणि किती जरी काळजी केली आणि किती त्याने जर टेन्शन घेतलं तर त्या टेन्शनने काय होईल बरं? लोक टेन्शन आलं का पीत बसतात. ते म्हणतात आम्हाला आता हे विसरायचं म्हणजे याला पिण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग प्यायची जर असेल ना तर मग घागरभर घे, हांडाभर घे, तू बॅलरने घे, कसं घे, एकदाच पी ना, आहे का नाही? तर ते उलट ते म्हणतात नाही नाही तसं पिलं, आता ते जाऊ द्या जास्त सांगण्यापेक्षा म्हणण्याचं तात्पर्य काय, त्याचं निमित्त करायचं आणि काळजी करत राहायची आणि त्याच्यामध्ये पित राहायचं, आहे का नाही? अशा पद्धतीनं काय होतं की त्याच्यात आसक्ती निर्माण होत असते, ते विसरलं जात नाही. उलट त्याने काय होतं, विचार करता वाया जाय काळ आणि लट्टिकेतेमुळं फजितीचे. आता किती जर विचार केला त्या व्यक्तीविषयी आणि काही जरी केलं तर काय होणार आहे, तुमचा काळ तर वायात गेला का नाही आणि दुःख पदरी पडलं का नाही? दुःखच पदरी पडतं. याला पर्याय काय? याला एकच पर्याय काय, का आपलं जे स्वरूप आहे ते नित्य आहे आणि बाकीचं जे आहे ना ते येणारं जाणारं आहे. आगमा पाविनो अनित्या स्थान तितिक्षस्व भारत. या आगमा पायनं उन्हाळ्या पावसाळ्याप्रमाणे येणारं जाणारं आहे. सुखदुःख कोणाचं टिकून राहिलं का आतापर्यंत? असा कोणी व्यक्ती भेटला की म्हणले दादा लहानपणापासून जसं मला सुख झालं त्या सुखात अजून तीळ मात्र सुद्धा फरक झालेला नाही, आहे का नाही? आणि दुःख मला कधी आठवत सुद्धा नाही, असं कोणी आहे का? असा कोणी नाही. प्रत्येकाला सुखदुःख येतात का नाही? हा त्या सावल्यांचा खेळ कसा असतो तसाच अशा पद्धतीनं सावली येते जाती येते जाती, तसे सुख येतात जातात. नित्य असतात का? नित्य नसतात. वास्तविक पाहिलं तर आपल्याला सुखही नसतं आणि आपल्याला दुःखही नसतं. वास्तविक पाहिलं तर त्या विषयाच्या सापेक्ष आसक्ती ठेवल्यामुळं आपल्याला सुख आणि दुःख होत असतात. म्हणून त्या विषयाच्या सापेक्ष सुख दुःख होत असतात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर पाहिलं तर सुख आणि दुःख अशी येतात जातात का? का आत्मा नित्य असतो? पंचदशीचं उदाहरण आपण नेहमी पाहतो की त्या रंगमंचावरती दिवा कायमस्वरूपी तेवत असतो. प्रेक्षक आले काय, रंगमंचावरती अभिनय केला काय, त्या दिव्याला काही फरक पडतो का? काही फरक पडत नाही. तशी आपण जर अवस्था निर्माण केली तर काय अवस्था होऊ शकते? माऊली म्हणतात की नाही, जो अमृता ते ठेवी तो कांजी जाय सणा छिवी, तो स्वस्वरूप अनुभवी न भोगी रिद्धी, ऐक नाही. रिद्धी सिद्धी आली गेली काय ओवी बरं? तो जो सेवक अमृतासी ठेवी तो तो कांजी जैसा जैसा कांजी न ठेवी जैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. स्वस्वरूपाच्या ठिकाणी रमलेला आहे का नाही? तर तो रिद्धी सिद्धीच्या मागं लागतो का? विषयाच्या मागं लागतो का? लागतच नाही ना, आहे का नाही? काहीतरी आली गेली से न करी, रिद्धी सिद्धी आली गेली से न करी, काहीतरी आठवण न करी. जो विगोंतला असे अंतरी महासुखी, जो आपल्या महासुखामध्ये रमून गेलेला आहे त्याला रिद्धी सिद्धी आली काय आणि गेली काय, काय फरक पडणार आहे का? काहीच फरक पडणार नाही. अशा अवस्था त्याची काय, ते समुद्राचं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं. नद्या फार दुथड्या वाहून भरून आणि समुद्राला मिळाल्या, म्हणजे समुद्र असा वसंडून वाहू लागतो का कुठं? आहे तिथं स्थिर राहतो. आणि फार उन्हाळा झाला कडकडीत, मग नद्या आटल्या तर समुद्र आटून जातो का? समुद्र आटून जात नाही. तशी काय झाली पाहिजे आपली अशी स्थितप्रज्ञासारखी अवस्था झाली पाहिजे. अशी स्थितप्रज्ञा आवश्यक झाली की नाही, तोच स्थितप्रज्ञ जाण भाला, माऊली म्हणतात. जो आत्मबोध आहे तो शला, जो परमानंद पोखला,
तोच स्थितप्रज्ञ भला जाण. आणि तोच स्थितप्रज्ञ आहे का नाही. उदाहरण अजून दिलं, कासवाचं उदाहरण दिलं. काय ते, का कुर्मोजया परी उवाईला अवयव पसरे नातरी इच्छावंशी आवरी आपुले आपण तैशी इंद्रिय आपैती होती जया म्हणतले करती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली. अशी किती उदाहरणं देतात. ऐक नाही, आपुले आपण या इंद्रिय येते आया म्हणून धनंजया काही अधिक सार्थकाशी. आपली इंद्रिय आपल्या ताब्यात न, ऐक नाही, आवाक्यात येणं, याच्यापेक्षा आपल्या जीवनात जो काय सार्थक आहे हे सगळ्यात जास्त सार्थक आहे. म्हणून कोणत्याही प्रकारचा काम क्रोध अंतःकरणामध्ये उत्पन्न न होऊन देणं, ऐक नाही. कारण सुखदुःखाला काय आहे, काम क्रोध आणि हे मनोमय सृष्टीमध्ये निर्माण होणारे असतात आणि हेच दुःखाला कारण असतात. ईश्वर सृष्टी आपल्या कधीही दुःखाला कारण. मला सांगा, दुसरं आपल्या त्याने साखर खाली आणि मला डायबिटीज झाली असं कधी होतं का? असं कधीच होत नाही. दुसरं आपल्या दुःखाला कारण ठरतो का? कारण नाही. काय ते श्लोक ऐकलं होतं आपण त्या दिवशी, सुखस्य दुःख असे नकोपि दाता परो ददाती कुबुद्धी परो ददातीत कुबुद्धी रेषा स्वयं कृतम कर्म कुरुते फलम वै शरीरधारी जन प्रपद्धते. म्हणजे सुखस्य दुःख असे नकोपि दाता. आपल्याला सुख दुःख देणारा दुसरा कोणी दाता आहे का? दुसरा कोणीही दाता नाही. परो ददातीत कुबुद्धिरेषा, आहे का नाही. आणि परो ददातीत कुबुद्धिरेषा, परक्याने आपल्याला दुःख दिलं, आहे का नाही, अशा त्या बुद्धीमध्ये काय होतं, विचार निर्माण होतो. ती बुद्धी कोणती? कुबुद्धी, वाईट बुद्धी त्या ठिकाणी, आहे का नाही. स्वयंकृतम कर्म करोती वय, म्हणजे आपण केलेलं कर्मच आपल्याला सुख दुःख देतं. शरीरधारी जन प्रपद्धती, अशा पद्धतीनं ते शरीर धारण करणारा प्रत्येक मनुष्य आणि आपापल्या केलेल्या कर्माला प्राप्त होत असतो, असं त्याचा अर्थ पाहिला की नाही. म्हणून आपल्याला कोणी सुखदुःख देत नाही. आपल्याला कोणतं सुखदुःख झालं जर असेल तर ते आपल्याच कर्माचं सुखदुःख आपल्याला होतं, दुसऱ्याने केलेल्या कर्माचं सुखदुःख आपल्याला होत नाही. म्हणून सुखदुःखाला कारण कोण आहे? मनोमय सृष्टी. आपली मनोमय सृष्टी का दुसऱ्याची मनोमय सृष्टी? दुसऱ्याची नाही, आपलीच मनोमय सृष्टी आपल्या दुःखाला कारण असते. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी दोन प्रकार सांगितले. आता या दोन प्रकारच्या सृष्टी का सांगितल्या बरं आपल्याला? हे मुळात ईश्वर सृष्टी, परमात्म्याची सृष्टी हीच त्या ठिकाणी खरी. पण आपल्याला ही खोटी खोटी भासली का नाही? जसं जंगलामध्ये चालत असताना पायामध्ये काटा भरला, मग आता काटा भरलाय, मग तिथं आपल्याकडं काही पेन लाचखंड वगैरे काही आहे का? काही नाही आहे. मग आता आपण काय करणार आहे? काटा तर काढला पाहिजे, रग लागलेली, मग तिथं दुसऱ्या काठीची गरज आहेच का नाही? काट्याने काटा काढतो का नाही? तसं ही दुसरी सृष्टी जी निर्माण झालेली आहे का नाही, कोणती? व्यावहारिक सृष्टी. हिच्या निवृत्तीकरता काय केलं आपण? आणि प्रातिभाषिक सृष्टी एक निर्माण केली. कशासाठी? हिला घालवण्याकरता निर्माण केलेली का तिला वाढवण्याकरता केलेली? वाढवण्याकरता नाही, घालवण्याकरता. एक अध्यासवाद ना, आहे का नाही, आणि एक अपवाद, असे दोन प्रकार केले का नाही. खोटं 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 जगत जे आहे ते घालवण्याकरता परत एक खोटं जगत तयार केलं का नाही. खोटं जगत तयार केलं. काळी घार मारण्याकरता पांढरी घार निर्माण केलीच का नाही? पांढरी घार निर्माण केलेलीच आहे. वास्तविक पाहिलं तर काळी घार मारून पांढरी घार तशी ठेवायची का? पांढरी घार सुद्धा आपल्याला मारायचीच आहे. म्हणून आपण या दोन प्रकारच्या सृष्टी का निर्माण केल्या? त्या सृष्टीला घालवण्याकरता नवीन एक सृष्टी त्याच्या ठिकाणी निर्माण केली, म्हणजे प्रातिभाषिक सृष्टी विचारात घेतली, आणि त्या विचारात घेतलेल्या सृष्टीच्या माध्यमातून व्यावहारिक सृष्टीची आपण काय केली? निवृत्ती केली. म्हणून दोन सृष्टीची सत्ता त्या ठिकाणी स्वीकारली. या रीतीने विद्यारण्यांनी जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी अशी दोन प्रकारची सांगितली. त्यात जीवसृष्टी प्रातिभाषिक आणि ईश्वर सृष्टी व्यावहारिक आहे अशी अनेक ग्रंथकारांनी तीन प्रकारची सत्ता सांगितली. म्हणजे त्या विद्यारण्यांनी सांगितली असं नाही, तर त्या अनेक ग्रंथकारांनी अशा पद्धतीची तीन प्रकारची सत्ता स्वीकारलेली आहे. सृष्टीच्या आधी काळी ईश्वर संकल्पाने उत्पन्न झालेले दोषरहित केवळ अविद्येचे कार्य पंचभूत आणि पंचभूती आणि भूतकार्य यांची एक व्यावहारिक सत्ता. आता सृष्टीच्या आरंभी ईश्वराने जी सृष्टी निर्माण केली तर ती मनोमय सृष्टी निर्माण केली का व्यावहारिक सृष्टी निर्माण केली?
तर व्यावहारिक सृष्टी निर्माण केली. आणि व्यावहारिक सृष्टी अशी निर्माण केली की जी सृष्टी कोणालाही सुखदुःख देणारी नाही. ती कशी पंचकृत पंचमहाभूताचं कार्य, अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य या ईश्वर संकल्पाने आपण मी म्हणतो की नाही, सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्याला काय कुठं हालचाल करायला जावं लागली का, कोणाला आग्रह करावा लागला का, काय नाही. त्याच्या संकल्पाने मायेच्या ठिकाणी काय होतं, आपोआपच विकार त्या ठिकाणी निर्माण होत असतो. असा नियम असतो. कधी कधी आता पती पुत्राती आलिंगने अशी एक ओवी बघा 13व्या अध्यायामध्ये. तो पुत्रभावाच्या अंगी न रिघे कामो अशी ओवी आहे बरं का. म्हणजे त्या स्त्रीला मुलाने आलिंगन दिलं तर काम उत्पन्न होत नाही, आणि पतीनं आलिंगन दिलं का काम उत्पन्न होत असतो. असं होतं की नाही. म्हणजे त्या स्त्रीच्या ठिकाणी कधी काम उत्पन्न होतं आणि कधी काम उत्पन्न होत नाही. तसं तुमच्यासारख्या जीवाने किती जर जीव काढला तर त्या मायेमध्ये काही विकार निर्माण होतो का, विकार निर्माण होत नाही. पण ईश्वराच्या ठिकाणी काम उत्पन्न, संकल्प उत्पन्न झाला, काम म्हणण्यापेक्षा संकल्प उत्पन्न झाला, तर त्या मायेच्या ठिकाणी एक विकार उत्पन्न व्हायला सुरुवात होतो. म्हणजेच ती माया काय आहे, अशा पद्धतीनं प्रकृतीच्या रूपाने निर्माण होत असते. म्हणजे हा ईश्वर काय आहे, सत्य संकल्प आहे. आणि पंचकृत पंचमहा, मग हे शरीर निर्माण झालं, हे कश काय निर्माण झालं, ईश्वर संकल्पाने निर्माण झालेलं असतं, आहे का नाही, असं लक्षात घ्यायचं. पंचभूते आणि भूतकार्य यांची व्यावहारिक सत्ता आणि निद्रेचे किंवा मंद अंधकारादी दोषयुक्त विधेचे कार्य, स्वप्न किंवा रज्जू सर्पाधिक यांची प्रातिभाषिक सत्ता. रज्जू सर्पाप्रमाणे जी असणारी सत्ता ती प्रातिभाषिक सत्ता, जीवकृत असणारी. बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत, आणि 3च सत्ता का असू नये अशी शंका आहे. 3 सत्ता का असू नये, 3 सत्ता असले पाहिजे. पण 3 सत्ता कोणाकरता असले पाहिजे, मुमुक्षू करता असल्या पाहिजे का, पामरा करता असल्या पाहिजे का, मुक्त पुरुष करता असल्या पाहिजे. सत्ता 3 कोणा करता असल्या पाहिजे. 3 सत्ता कोणा करता असतात बरं. कामासाठी असल्या पाहिजे. हा हा? बोला ना. 3 सत्ता कोणाला असतात बरं त्या ठिकाणी. अहो जे पामर असतात की नाही, त्या 3ही सत्तेमध्ये असतात. त्यांना मग जिज्ञासू किती सत्तेत राहतात, 2 सत्तेमध्ये राहत असताना. एक पारमार्थिक सत्ता आणि एक व्यावहारिक सत्ता, 2च सत्तेमध्ये. व्यावहारिक सत्ता व्यावहारिक न म्हणता तिला सुद्धा ते प्रातिभाषिकच म्हणतात. आणि मुक्त पुरुषाला किती सत्ता प्रतीला येत असते, फक्त एकच सत्ता प्रतीला येत असते. त्याला मात्र 3 सत्ता प्रतीला येत नसते. मुमुक्षूला सुद्धा काळांतराने मुक्त अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर एकच सत्ता प्रतीला येत असते. सत्ता किती राहत असते, एकच राहत असते. कारण 2 सत्ता तिच्यावरती प्रातिभाषिक स्वरूपाच्या, आपलं आद्यस्थ स्वरूपाच्या त्या दोन्ही सत्ता त्या ठिकाणी असतात. परंतु त्या सगळ्या जडजीवांचा उद्धार करण्याकरता 3 सत्ता मानावाच लागतील. नाही मानल्यावर तर मग निवृत्ती कशाची करायची बरं, निवृत्ती कशाची करायची. एक सत्ता हातामध्ये राहिली पारमार्थिक, ती जशी आहे तशीच आहे ना, त्याच्यात काय बदल आहे का, काही बदल राहत नाही. म्हणून बहुतेक ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्या आहेत, आणि 3च सत्ता का असू नये अशी शंका केली असता आपण विचारदृष्ट्या पारमार्थिक व प्रातिभाषिक या 2 सत्ता आहेत असे सांगितले. त्या कोणत्या दृष्टीने सांगितले. आता ते म्हणतात एक पारमार्थिक सत्ता सांगितली आणि एक पारमार्थिक आणि एक प्रातिभाषिक, म्हणजे तिथं 2 सत्ता सांगितल्या. प्रातिभाषिक का सांगितले, कारण व्यावहारिक सत्ता सुद्धा काय प्रातिभाषिक सत्तेप्रमाणेच आहे. मग तिथं 2 सत्ता तुम्ही सांगितल्या असे सांगितले. ते कोणत्या दृष्टीने तुम्ही सांगितले ते मात्र या ठिकाणी सांगा. परिच्छेद क्रमांक 10. आता वास्तविक पाहिलं तर आपला हा विषय झाला, पण परत आपण त्याच्यावरती एक आवृत्ती केली. धावते जरा. 3 प्रकारच्या सत्ता मानण्यास कारण व त्याचे फळ. श्री गुरु. परमात्म्या व्यतिरिक्त सर्व पदार्थाची एकच प्रातिभाषिक सत्ता असली. परमात्म्या व्यतिरिक्त परमात्म्याची कोणती सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता. आणि ती कशी, त्रिकालाबाधित असणारी सत्ता. तिन्ही काळामध्ये तिचा कधी बाध होत नाही, तिन्ही अवस्थेमध्ये तिचा कधी बाध होत नाही, अशी असणारी कोणती, परमात्म्याची पारमार्थिक सत्ता. त्या परमात्म्याच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थांची एकच प्रातिभाषिक सत्ता, म्हणजे ती व्यावहारिक सत्ता असो किंवा प्रातिभाषिक सत्ता असो, आहे का नाही.
पण आपण तिला फक्त त्याच्यामध्ये भेद केला, एक व्यवहार, एक जागृती आणि एक स्वप्न, अशा दोन जरी सत्ता असल्या तर त्या दोन सत्ता नसून किती आहे, एकच सत्ता त्या ठिकाणी आहे, असं लक्षात घ्या. म्हणून पदार्थाची सर्व पदार्थाची इथं एक म्हणायचं एकच प्रातिभाषिक सत्ता असली तरी, आता इथं पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ घ्यायचं, देहाधिक पदार्थ आहे का नाही. मग देहाधिक आलं म्हणजे देहाच्या संबंधाने नाती गोती, चंद्र सूर्य अगदी सगळी सृष्टी जर लक्षात घेतली तरी चालेल, आहे का नाही. सर्व पदार्थाची एक प्रातिभाषिक सत्ता असली तरी व्यवहारात घट आदी पदार्थ सत्य मानतात आणि स्वप्न शुक्ती रजत आदी पदार्थास मिथ्या मानतात. जरी ती सत्ता एक प्रातिभाषिक असेल तर प्रातिभाषिक सत्ता असली तर तुम्ही घट पट आहे का नाही याला काय मानता बरं, मिथ्या मानता का, रज्जू सर्पाप्रमाणे. म्हणू शकतो का आता हे अंगावरती कपडे आहे, हा ग्रंथ आहे, हे रज्जू सर्पाप्रमाणे आहे, कारण आज विचार सागर आहे, उद्या ज्ञानेश्वरी होईल, परवा दिवशी याच्यातच गाथा तयार होईल का, असं होतं कधी, असं होत नाही. ते तसं आहे तसंच आहे ना, तसंच आहे. म्हणजे घटपट पदार्थ बदलतात का, नाही. पण रज्जू सर्पाच्या ठिकाणी बदल होतो का नाही, बदल त्या ठिकाणी होत असतो. म्हणून व्यावहारिक पदार्थ व्यवहारात घटादी पदार्थात सत्य मानतात आणि स्वप्न जे असतं ते शुक्ती रजतादी पदार्थास मिथ्य मानतात. आता स्वप्न जे असतं ते कसं असतं, जागा झाल्याच्या नंतर जसं शुक्तीच्या ठिकाणी रजत जवळ गेल्याच्या नंतर खोटं वाटते का नाही, रजूच्या ठिकाणी सर्प जवळ गेल्याच्या नंतर खोटा आहे हे कळतं का नाही, जसं घटपट हे जवळ गेल्याच्या नंतर खोटे आहे असं ठरतं का. म्हणून घटपटादी पदार्थाची कोणती व्यावहारिक सत्ता आणि स्वप्नामध्ये पडलेले जे पदार्थ आहेत ते रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या भासतात, म्हणून फक्त प्रतीती मात्र भासतात, म्हणून त्याची प्रातिभाषिक सत्ता. शुक्ती रजत आदी पदार्थास मिथ्या मानतात या लोकसमजुतीनुसार स्वीकार करून. मग आता हे लोकसमजूत म्हटलं ना त्या ठिकाणी का शास्त्रकारांनुसार म्हटलेले का, शास्त्रकार त्याच्यामध्ये असे भेद तयार करतात, शास्त्रकार मुक्त पुरुष असा भेद त्या ठिकाणी पाहत नाही. पण सामान्य जे लोक रूढ परंपरा जे चालत आले का नाही त्या लोक परंपरेच्या रूढीनुसार पद्धतीनुसार समजुतीनुसार आम्ही काय केलेलं आहे, स्वीकार त्या ठिकाणी केलेला आहे. पुष्कळ ग्रंथकारांनी 3 सत्ता मानल्यात आहे, लोक समजुती करता ह्या 3 सत्ता मानलेल्या आहेत. त्याचा उपयोग स्वप्नाचा दृष्टांत करून जागृतीतील पदार्थ मिथ्या ठरवण्यास होतो. बरं त्याचा उपयोग काय होऊ शकतो, त्याचा उपयोग फक्त एकच, 2 सत्ता का मांडलेले आपण, जसं जंगलामध्ये पायात काटा भरला म्हणून दुसरा काटा कशासाठी, तो काटा काढण्याकरता आहे का काटा जवळ ठेवण्याकरता असतो, जवळ ठेवण्याकरता कधीच नसतो. तसं जी प्रातिभाषिक सत्ता आहे का नाही ती जशी रज्जू सर्पाप्रमाणे मिथ्या आहे का नाही, त्या सत्तेचा काय करायचं आपल्याला, दृष्टांत करायचा आणि व्यावहारिक सत्तेचा काय करायचा, त्या दृष्टांताने बाध करून टाकायचा. याच्याकरता आपण उपयोग होऊ शकतो का नाही, उपयोग होऊ शकतो. म्हणून 3 सत्ता स्वीकारायला काय हरकत आहे का, स्वीकारू शकता आपण सत्ता. बघा आता ह्या सुद्धा आपण विचारसागरामध्ये काय आहे, एक प्रकारच्या कल्पना नाही का, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एक शब्द तरी जातो का, शब्दाचा सुद्धा तिथं प्रवेश होतो का आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. माऊली म्हणतात की नाही, जेथ मनाची नक्की न लगे बुद्धीची दृष्टी न रेगे ते इंद्रिया किरजोगे होईल काय. इंद्रियाचा तो विषय होतच नाही, जिथं मनाचं नख जात नाही, बुद्धीची दृष्टी जिथपर्यंत पोहोचत नाही तिथं आता कोणता शब्द तिथं जाणार आहे बरं. म्हणतो म्हणले ओंकार नाही का, ओंकार पण जातो का तिथं, ते अक्षरच आहे ना एक प्रकारचं. फक्त अक्षर सापेक्ष अक्षर ब्रह्म त्याला आपण म्हणतो, तो तरी शब्द तिथपर्यंत जातो का, जात नाही, आहे का नाही. परंतु त्याच्यावर आवरण आलंय का नाही, आता मी असं म्हणू लागले का नाही, मग त्याला घालवण्याकरता ह्या संकल्पना आपल्याला करावं लागतात की नाही, ह्या कल्पना आपल्याला करावं लागतात की नाही. तसं ह्या व्यावहारिक सत्ता जी आहे ती आपल्याला खरं दुःख देते का, बरं व्यावहारिक सत्तेतले पदार्थ कधी दुःख देतात का, देत नाही. मग त्याच्या ठिकाणी असणारी आसक्ती ही घालवण्याकरता वास्तविक पाहिलं तर ते पदार्थ ईश्वर रचित आहे, ते काही ते दुःख देतात का, नाही देत. पण आपण कल्पना केली का नाही, कल्पना अविद्यातेनं झाला जीव, म्हणून दुःख आपल्याला निर्माण झाले का नाही. मग ते दुःख घालवण्याकरता परत कल्पना ही करावं लागतेच का नाही, आपल्याला करावं लागते. तसं ही व्यावहारिक सृष्टीच्या ठिकाणी झालेली आसक्ती आपण ठेवली का नाही, म्हणून दुःख आहे का नाही. वास्तविक पाहिलं तर ईश्वर रचित पुत्र जिवंत असू नाही तर मेलेला असो, तो याला माहिती तरी होता का आतापर्यंत. फक्त दुष्ट पुरुषाने मध्ये फक्त बातमी सांगितली
ऐक नाही, जिथं मेला होता तिथं जिवंत, आणि जिथं जिवंत आहे तिथं मेला आहे. ही बातमी सांगितल्याच्या नंतर एकाला सुख झालं आणि एकाला दुःख झालं. वास्तविक पाहिलं तर त्या पुत्राचा आणि त्यांचा संबंध आला का कुठं? आलं नाही. तरी दुःख आणि सुख झालं का नाही? म्हणून मनोमय असणारी जी सृष्टी आहे ती दुःख देत असते. तसे ईश्वरचित पदार्थ दुःख देत नाही. त्याच्या ठिकाणी असणारी आसक्तीच आपल्याला काय करत असते? दुःख देत असते. मग ते दुःख घालवायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? आपल्या मनोमय सृष्टीचा नाश करावा लागेल. बरोबर आहे की नाही? मग आपल्या मनोमय सृष्टीचा नाश करावा लागेल. मनामध्ये आसक्ती स्वप्न पदार्थाची असते का जागृत पदार्थाची असते? आता सांगा. जागृत नाही, बरोबर आहे की नाही? आणि माऊली काय जागृत म्हणतात? पदार्थाची. स्वप्नेचे चैले जायले राया. स्वप्नामध्ये तुम्ही जाग झालं कधी जातं का नाही? हा. तसं हे कवनाचे गणगोत्र, कवनाचे मायबाप. अरे कसलं कोणाचं गणगोत्र आणि कोणाचे मायबाप? मृगजळा होतं जाईल रे. अरे हे मृगजळ जसं नष्ट होऊन जातं तसं हे सगळं येणारं जाणार आहे का नाही? हे येणारं जाणार आहे. कसं आहे? आगमा पायनो अनित्य. आहे की नाही? उन्हाळा पावसाळा कसा येतो जातो, नित्य आहे का तो कधी उन्हाळा पावसाळा? तसं हे कधी नित्य राहत नाही. म्हणजे जसं स्वप्न कधी नित्य राहतं का आपल्याला? कधीच नित्य राहत नाही. स्वप्न जसं जागं झालं म्हणजे नष्ट होऊन जातं, तसं तुला एकदा स्वरूपाचा बोध झाला की हे सगळं कसं होणार आहे? नष्टच होणार आहे. मग जे नष्ट होणार आहे त्याचा विचार का करतो? पण हे सांगण्याकरता का होईना स्वप्नाचा दृष्टांत द्यावा लागलाय की नाही? स्वप्नाचा दृष्टांत त्याकरताच दिलंय आपल्याला. का स्वप्न सांगणं तात्पर्य आहे? स्वप्न सांगणं तात्पर्य नाही. मग आपण 5व्या तरंगात पाहिलं की नाही? सृष्टीचा उपक्रम 3 भूतापासून झाली, जगत 3 भूतापासून झालं, पंचमहाभूतापासून झालं, क्रमावाचून झालं. त्याच्यात श्रुतीचं तात्पर्य होतं का जगत मिथ्यात्व आहे हे सांगण्यात तात्पर्य होतं. जगत मिथ्य आहे हे सांगण्यात तात्पर्य आहे ना. जगत सत्य सांगण्यात तात्पर्य नाही. तसं हे ईश्वर सृष्टी असो नाही तर मनोमय सृष्टी असो, हे मिथ्या सांगण्यात तात्पर्य आहे. हे काय कुठं नवीन तयार करायचं आणि ते दाखवत बसायचं, याच्यामध्ये मात्र त्यांचं तात्पर्य नाही आहे. 12व्या अध्यायातली एक ओवी आहे. हा. संसार व्यथे फिटला, तो नैराश्य विनटला, व्याधा हातूनी सुटला, विहंगू जायसा. व्याध आहे का नाही तो पारधी त्याच्यातून पक्षी सुटल्यासारखं होतं का नाही? तसं होतं. तसं एकदा हा बोध आपल्याला प्राप्त झाला की ह्या बोधाने काय होतं, आपण ह्या सगळ्या सृष्टीतून, मनोमय सृष्टीतून आणि व्यावहारिक सृष्टीतून नष्ट होऊन जातो आणि आपण कोणत्या सृष्टीत जातो? जी आपली मूळ सृष्टी आहे पारमार्थिक, त्या सृष्टीमध्ये आपण प्रवेश करून जातो. हा प्रवेश कशाने होणार आहे? काही क्रियेने होणार आहे? काही विचाराने होणार आहे? विचारानेच याचा काय प्रवेश होऊ शकतो आपला. बरं, ठीक आहे. स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली असता चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत पदार्थांची एकच प्रातिभाषिक सत्ता राहते. मग आता याची निवृत्ती झाली का नाही? काळी घार गेली आणि पांढरी घार गेली. आता कोणती घार राहिली? आता घारच नाही राहिली. आता आहे का नाही? आता कोणती? विठो तुझे माझे राज्य नाही काय पुढं? विठो तुझे माझे राज्य. आता तुझं माझं राज्य. आता इथं नवीन नाही दुसरी याची काज. आता दुसऱ्याचं काही कारण आहे का? गरज आहे का? आता दुसऱ्याची गरज नाही. आता फक्त एकच राहिलं आहे का नाही? तुका म्हणे झाले पेने एक घरी, असं काहीतरी का अभंग आहे. पेने का झाले एक घरी, मज आणि तू हरी तू मागाठी, असे एक अभंग आहे. आता तू आणि मी त्या वृक्षाच्या ठिकाणी किंवा बुद्धरूपी वृक्षाच्या ठिकाणी आपण दोघंच राहणार आहे. तू देव आणि मी भक्त, हा फक्त भाव आपल्या अंतःकरणामध्ये राहून. आता दुसरं काही नवीन राहिलं का? आता दुसरं नाही. बाहेर गेली बरे झाले देवे माया सोडविली, माता गेली मज देखता, तुका म्हणे हारली चिंता. ऐक नाही, तो बाप गेला पोरं मेले बरे झाले देवा माया विरत केली, असा अभंग पहा. आणि शेवटी विठो तुझे माझे राज्य नाही दुसरी याचे काज. आता दुसऱ्याची गरज आहे का? ही सगळी मारून टाकली तू कोबऱ्याने. ऐक नाही, शरीर सुद्धा ठेवलं का? उलट हाती घेऊन या काठी, तुका लागला पलेवरा पाठी, नेवणी निजविले स्मशाने, माणसे जाळी त्या ठिकाणी. आता हे शरीर नाही राहिलं आणि शरीर संबंधाचे नाते राहिले का? शरीर संबंधाचे नाते पण नाही ठेवले. मग आता राहिले काय? आता इथू तुझे माझे राज्य. आता तुझं आणि माझंच राज्य आहे. आता इथं राज्य करा दुसरं कोणी आहे का? नाही. उलट आता तू का म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे. आता आम्ही तिन्ही लोकांचे कोण झालो? राज्य झालो. कधी? दोन्ही सृष्टीचा बाद झाला की मग आता उरला उरे, आता फक्त मीच, बाकी कोणी उरत नाही. म्हणून त्याच्यासाठी काय केलं की स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या झाली असता
चैतन्य व्यतिरिक्त सर्व जागृत स्वप्न जे काय आहे त्या पदार्थाची फक्त एकच प्रातिभाषिक सत्ता राहते. आणि जर प्रातिभाषिक सत्ता राहिली तर आपण काय म्हणतो, जागा झाल्याच्या नंतर तिचं काय असतं, मिथ्याच असतं. हा निर्णय करावा लागतो का नाही, करावा लागत नाही. उलट जागा झाल्याच्या नंतर सहज कळतं की हे खोटं आहे. तसं हे व्यावहारिक सुद्धा खरं आहे का खोटे, व्यावहारिक सुद्धा खोटंच ठरतं. म्हणजे राहिली कोणती सत्ता, फक्त एक प्रातिभाषिक सत्ता त्या ठिकाणी राहते. या अभिप्रायाने आम्ही चैतन्याची पारमार्थिक सत्ता आणि चैतन्याहून भिन्न, चैतन्याहून वेगळं जे काही पदार्थ आहे त्या पदार्थाची केवळ प्रातिभाषिक सत्ता, अशा दोनच सत्ता सांगितल्या. आम्ही सत्ता सांगताना किती सांगतो, दोनच सत्ता सांगतो. व्यावहारिक सत्ता मानली का प्रातिभाषिकच मानली आता त्याने मानायची झाली तर प्रातिभाषिकच मानतात आहे का नाही, तर दुसरी सत्ता मानत नाही. आणि एक मानली तर आपली व्यावहारिक पारमार्थिक सत्ता जशी आहे तशीच आहे, आणि दुसरी झाली तर प्रातिभाषिक मानतात. आणि व्यावहारिक मानतात का, व्यावहारिक मानत नाही का, दृष्टांत दिला ना त्यांनी, आणि त्या दृष्टांताने व्यावहारिक सत्तेचा पूर्ण बाद झाला. मग राहिली कोणती, फक्त प्रातिभाषिक राहिली तर तेवढी राहू शकते. अशा दोनच सत्ता सांगितल्या. जागृत आणि स्वप्न यात येतकिंचित सुद्धा विलक्षणता नाही. बघा ना, आता जागृत आणि स्वप्न या दोन सत्तेमध्ये येतकिंचित सुद्धा विलक्षणता, फरक, वेगळेपणा काही वाटतो का आपल्याला? काहीच वाटत नाही. आपण नेहमी पाहतो की नाही, जे आधी नसतं, जे नंतर नसतं, मध्ये फक्त प्रतीतीला येत असतं. याच्यामध्ये मध्ये काय प्रतीतीला आलं बरं, मध्ये सगळंच प्रतीतीला आलं. जन्मला तेव्हा एकटाच होता आहे का नाही, नंतर त्याचं लग्न झालं, नंतर बायका पोरं सारा प्रपंच झाला, आणि नंतर ते काळाच्या ओघामध्ये सगळे नष्ट झाले, आणि उरला कोण, एकटाच उरला. स्वप्नामध्ये कसं आहे, जेव्हा त्याला स्वप्न पडतं तेव्हा त्याला बायका पोरं 60,000 मुलं सगळी होतात, आणि जागा झाल्याच्या नंतर तो एकटाच असतो. मग आता सांगा, स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये काही फरक आहे का? काहीच फरक नाही. दोन्ही कसे आहेत, सारखेच आहे त्या ठिकाणी. म्हणून हाही तसंच, काळी घार तशीच पांढरी घार तशीच असते आहे का नाही. मग याचा अर्थ कोणत्या घारेशी आसक्ती किंवा संबंध ठेवा, कोणत्याच घारेशी संबंध आसक्ती ठेवू नये, कारण दोन्ही कसे आहेत, मिथ्याच आहे. मग काही वेगळेपणा वाटला का, काही त्याच्यामध्ये येतकिंचित का सुद्धा फरक, विलक्षणता काही वाटते का? काहीच वाटत नाही, सगळं सारखंच वाटतं. म्हणून विलक्षणता नाही. शिष्य, जागृत पदार्थांची आणि स्वप्न पदार्थांची मुळच विलक्षणता नाही, हे कसे आहे का नाही. आता तो काय म्हणतो, जागृत पदार्थ असो किंवा स्वप्न पदार्थ असतो आहे का नाही, यामध्ये मुळीच विलक्षणता नाही, वेगळेपणा वाटत नाही, फरक वाटत नाही. का बरं तुम्हाला फरक वाटत नाही? फरक तर असला पाहिजे ना, आहे का नाही. कारण आपण काय केलं होतं, मागं एक निर्णय असं केला होता की जे पदार्थ, देश ज्या पदार्थाला कारण आहे ते पदार्थ कसे, सत्य का मिथ्या? देश काल ज्या पदार्थाला कारण आहे ते पदार्थ सत्य का मिथ्या? व्यवस्थित सांगा. सत्य. देश काल जिथं कारण आहे ते पदार्थ सत्य, आणि ज्याला देश काल कारण आहे ते पदार्थ मिथ्य आहे का नाही. एवढा फरक केला का नाही. मग तुम्ही म्हणता व्यावहारिक जे पदार्थ आहे ते मिथ्य आहे, आणि स्वप्नातले जे आहे प्रातिभाषिक, आपलं व्यवहारातले सत्य आहेत, आणि प्रातिभाषिक मिथ्य आहे का नाही. याच्यामध्ये थोडा सुद्धा फरक नाही, येतकिंचित का होईना विलक्षणता नाही, असं कसं म्हणू शकता तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही सांगायला होते, आणि आता परत तुम्हीच त्याचा विरोध करता, असं का बरं करता? याच्यावरती विषय विचारात घ्यायचा. पाहता, जागृत पदार्थ उत्पत्तीस देश काल कारण नाही, म्हणून तेही मिथ्या. जागृत पदार्थ उत्पत्ती, जागृतीमध्ये असणारे जे पदार्थ आहे का नाही ते उत्पन्न होतात, त्याला देश काल कारण नाहीत, त्याला कारण नाही, म्हणून तेही मिथ्या, असं तुम्ही सांगता. आता कोण सांगणार इथं? श्री गुरु त्या ठिकाणी सांगणार आहे. कशा अर्थाने सांगणार आहे, तर ते काय म्हणतात, आता मी म्हणतो जागृत पदार्थ असो नाही तर स्वप्न पदार्थ असो, त्या जागृत पदार्थाला उपादान कारण कोण आहे बरं? माया म्हणा, अविद्या म्हणा, आहे का नाही. आणि त्याचं अधिष्ठान कोण आहे? ब्रह्मचैतन्य अधिष्ठान सांगितलं. अधिष्ठान आहे तेच राहतं ना, अधिष्ठान आहे तसंच राहतं. पण त्याचं उपादान कारण जे आहे ती माया. माया म्हणजे काय? जी नाही ती माया, आहे का नाही. नसलेलीच माया प्रतीतीला आली का नाही.
नसलेलीच आहे ना. तैशी सतना असत होय. ती खरी आहे का खोटी आहे? ती खरी पण नाही आणि खोटी पण नाही. खऱ्या खोट्याहून कशी विलक्षण अनिर्वचनीय पर्यायानं बादयुक्त म्हणजे मिथ्या आहे, असा निर्णय झाला का नाही? म्हणजेच ती कोण माया म्हणा किंवा इथं अविद्या म्हटलं आहे का नाही? मग ती खोटीच आहे का नाही? बरं, मग खोट्या अविद्येपासून, खोट्या मायेपासून देशकाल निर्माण झालं. ते खरे का खोटे? खोटेच असणार ते पण हां, खोटेच. बरं मग ते खोटे. देशकाल खोटे आहे का नाही? आणि देशकाल ज्या पदार्थाला कारण आहे, ते पदार्थ खरे का खोटे? खोटे मिथ्येच. हां? माया अविद्या खोटे ठरले. तिच्यापासून उत्पन्न झालेले देशकाल खोटे ठरले आणि देशकालापासून उत्पन्न झालेले पदार्थ खोटे ठरले. मग आता खरं कोणतं मानायचं? मग आता मग सुरुवातीला आम्ही काय करतो? अध्यारोप करतो, नंतर त्याचा अपवाद करतो. हाच मुद्दा आहे आपला ना. आधी आरोप तर केला पाहिजे ना. आ? मग पिंजऱ्यामध्ये न्यायला पाहिजे. मग तिथं अपवाद करायचा. अहो हे असं झालंच नाही, हे असं होईल का तुम्ही सांगून द्या. मग म्हणतात अहो हे होणार नाही, मग याला आरोप का? आधी आरोप काय केला? नाही आता आरोप करू नका, आता अपवाद करा, आता त्याची निवृत्ती करा, आता त्याला मुक्त करून सोडा. असं होतं की नाही? असंच होतं. मग आधी आरोप करायचा, नंतर त्या आरोपाची निवृत्ती करायची म्हणजे अपवाद करायचा. म्हणजे तुला एक एक मुद्दा लक्षात येण्याकरता आम्ही काय केला? अध्यारोप त्या ठिकाणी केला. श्री गुरु जसे देशकाल सामग्री वाचून स्वप्नात हस्ती पर्वतादी पदार्थ उत्पन्न होतात. आता स्वप्नामध्ये जे पदार्थ उत्पन्न होतात त्याला कोणता देश आहे का, कोणता काल आहे का? काही देश नाही, त्याला कोणत्या पद्धतीचा काल नाही. म्हणून हे पदार्थ कसे स्वप्नामध्ये अनिर्वचनीय मिथ्या कल्पित उत्पन्न होतात. म्हणून ते पदार्थ कसे ठरले? मिथ्या ठरले. कुठं? स्वप्नामध्ये आहे का नाही? तशीच आकाशादी प्रपंचसृष्टी देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते. तशी आकाशादी आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, पंचकृत पंचमहाभूते, अपंचकृत पंचमहाभूते, तमोगुणाचं कार्य ते पदार्थ, असं आपण मागं पाहिलं होतं त्या ठिकाणी आहे का नाही? तशीच ही आकाशादी प्रपंच सृष्टी देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते. ब्रह्माच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी उत्पन्न होते. म्हणून मिथ्या आहे, ऐक नाही. म्हणून ती कशी ठरली? मिथ्या आहे अशी ठरली. का ठरली? तशीच आकाशाती प्रपंचसृष्टी देशकाल सामुग्री वाचून. बरं, आता जेव्हा ईश्वराने संकल्प केला, ऐक नाही, एकोहम बहुश्याम, एक आहे अनेक हो. कधी संकल्प केला? कोणता काळ चालू होता त्या टायमाला? आधी सृष्टी असली पाहिजे ना. आता पृथ्वी आहे का नाही, फिरते का नाही, चंद्र, सूर्य, आकाश, आज वार काय, आज वाजले किती, आता हे याच्या सापेक्ष देशकाळ सुरू होतो की नाही? या सृष्टीच्या सापेक्ष देशकाळ सुरू होतो की नाही? तशी ईश्वराने संकल्प केला. तो संकल्प करताना कोणत्या सृष्टीमध्ये ईश्वर होता बरं? कोणती सृष्टी निर्माण झाली म्हणून संकल्प केला तिच्यात? ज्यावेळेस सृष्टी निर्माण झाली त्यावेळेसच. आणि मग त्याने काय संकल्प केला? सृष्टी निर्माण व्हावी म्हणून संकल्प केला का? अहो सृष्टी कोणती होती त्याच्यामध्ये जाऊन ईश्वराने संकल्प केला? अहो सृष्टीच नव्हती ना. आणि सृष्टी जर नसेल तर देशकाल आले कुठून बरं? अहो पहिल्यांदा आई वडील आणि यांची काय झाली होती? भांडणं सुरू झाली होती. आईचं म्हणणं काय होतं? माझं नेहमी दुखत ना, आईला आराम करायचा असतो आहे का नाही, म्हणून ती आजारी पडते, म्हणून दुखत होतं. मग दुःख नेहमी असतं ना तिला. म्हणून ती म्हणली माझ्या मुलाला काय करायचंय? डॉक्टर करायचंय. वडील म्हणले माझ्या कोर्टात नेहमी भांडणं असतात, ते भांडणं मिटवण्याकरता मला रोज एक वकील बघावा लागतो. मग अहो वकील कुठं बघणार रोज? आपल्याच मुलाला जर वकील केलं तर माझी भांडणं आपोआप तिथलं तिथे मिटून जातील. आई म्हणले नाही नाही, माझ्या मुलाला डॉक्टर करायचं, आणि वडील म्हणले माझ्या मुलाला वकील करायचंय. अशी परिस्थिती निर्माण झाली. ठीक आहे ना? आवाज येतो माझा? हा. आईला वाटलं मुलाला डॉक्टर करायचं आणि वडिलांना वाटतं मुलांना वकील करायचे. मग शेवटी ती भांडणं कुठे गेली? कोर्टामध्ये गेली. आणि कोर्टात गेल्याच्या नंतर ते जज होते ते म्हणले तुम्ही दोघंही बाजूला व्हा आहे का नाही. आधी काय करा, त्या मुलाला काय व्हायचंय आम्ही आधी बघतो म्हणले मुलाला घेऊन या. ते म्हणले मुलं अजून झालंच नाही. मग हे वकील व्हायचं डॉक्टर व्हायचं हे आधी का तुम्ही सांगत बसता? मुलं आधी होऊ द्या ना, मग त्याला डॉक्टर करायचं वकील करायचं. अहो तशी देशकाल निर्माण होऊ द्या ना. आपण अजून सृष्टीच निर्माण झाली नाही.
आणि देशकाल कुठे येणार आहे? देशकाल येणार आहे ते सृष्टीचं सापेक्ष येणार आहे, बरोबर ना? मग देशकाल निर्माण नाही, सृष्टी निर्माण नाही, मग तुम्ही कोणत्या देशकालामध्ये म्हणता ईश्वराने संकल्प केला आणि ही सृष्टी उत्पन्न झाली? असं होऊ शकत नाही, आहे का नाही? म्हणून मिथ्या स्वप्न पदार्थामध्ये व्यावहारिक इथं कुठं आलतो काय माहिती. तसेच आकाशादी प्रपंच सृष्टी देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्या आहे, बरोबर आहे की नाही? कारण तिथं कोणता देशकाल उत्पन्न होते का? देशकाल उत्पन्न नव्हते त्या ठिकाणी. मग देशकाल उत्पन्न नाही, मग हे सगळं उत्पन्न झालं. हे कसं उत्पन्न झालं? खोटं खोटंच उत्पन्न झालं, स्वप्नाप्रमाणे खोटं खोटं उत्पन्न झालं आणि त्याला आपण खरं म्हणायला सुरुवात केली. म्हणून आकाशाती प्रपंच सृष्टी देशकाल सामुग्री वाचून ब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न होते म्हणून मिथ्या आहे. पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत. बघा आता स्वप्न पदार्थामध्ये म्हणायचं नाही का, स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत. बघा ना, आता जेव्हा स्वप्न उत्पन्न होतं का नाही, स्वप्न पडतं का नाही आपल्याला, कमीत कमी ते स्वप्न पडतं असताना तिथे एक सृष्टी आहे का नाही, स्वप्नातली मनोमय सृष्टी. आणि अल्पदेश का भले मी काय म्हणतो, तिथं वडिलांचं वय आजोबांचं वय भरं जास्त असू दे, आहे का नाही, आणि स्वप्न आपल्याला किती काळाचं पडतं. स्वप्न पडतं हे खरं आहे का खोटे? स्वप्न पडतं हे खरं आहे का खोटे? खोटे. अहो स्वप्न पडलेलं पाहिलं का आपण? स्वप्नातले पदार्थ पाहिलेत का आपण? बघतोच की स्वप्नातले पदार्थ. पाहतोच स्वप्नातले पदार्थ आपण. स्वप्न पाहतो की नाही? मग आता समजा आपली अंतःकरणाची वृत्ती तिथपर्यंत जाण्याकरता व्यवहारामध्ये सुद्धा इथं जाण्याकरता काहीतरी अंतर पडतं की नाही? पडतं. तिथं काहीतरी क्षण जातो का नाही तिथं? जातो. एक क्षण मानायला काय हरकत आहे का? ज्या अर्थी तुम्ही स्वप्नातले पदार्थ पाहिले, काहीतरी क्षण त्या ठिकाणी गेले असतील का नाही? तुम्ही म्हणा एका मिनिटात एवढं स्वप्न पडलं. पडू दे ना एका मिनिटामध्ये स्वप्न. दादा कथेमध्ये सांगतात का नाही, एका मिनिटात राम, आहे का नाही, एका मिनिटात लक्ष्मण, एका मिनिटात सगळी गर्भ आणि उत्पन्न आणि लगेच ते रावणाला मारण्याकरता तयार होतात की नाही, किंवा एका श्लोकामध्ये सगळं रामायण तयार होतं का नाही. एक श्लोक म्हणायला किती वेळ लागतो आपल्याला. तसं एका मिनिटात, आहे का नाही, एवढं स्वप्न पडतं नाही. ज्या अर्थी एवढं स्वप्न पडलं त्याला 1 मिनिट, 1 सेकंद, 1 क्षण काही का होईना आहे का नाही? कशाला? स्वप्न पदार्थांना. तसे जागृत पदार्थांना हे उत्पन्न होत असताना किती क्षण लागले असतील बरं? अहो तिथं देशकाल नव्हते ना. स्वप्नामध्ये तरी कमीत कमी देशकाल होते. इथं कुठं देशकाल होते का? स्वप्नात तरी देशकाल आहे कमी कमी, पण जागृतमध्ये हे जे व्यावहारिक पदार्थ उत्पन्न होतात, इथं कोणते देशकाल होते? मावशी लक्षात येतं का तुमच्या? मी काय म्हणलं आता लक्षात आलं तुमच्या? नाही माझं दुसरीकडे लक्ष होतं. मग आता मला सांगा, तेवढा देशकाळ गेला का नाही वायाला? हे लक्षात घ्या ना आधी तुम्ही. मी काय म्हणतोय, की स्वप्नामध्ये एक थोडा का होईना अल्प देशकाळ आहे का नाही? तसं व्यवहारामध्ये हे उत्पन्न होत असताना कोणता देशकाल आहे तिथं? कोणताच देशकाल नाही. स्वप्नात तरी कमीत कमी 1 क्षणाचा का होईना देशकाल आहे. जागृतीमध्ये तेवढा सुद्धा देशकाल नसतो. कशाला? हे पदार्थ उत्पन्न होताना. हे लक्षात घ्या. म्हणून मिथ्या पदार्थ आहे. स्वप्न पदार्थ उत्पत्तीमध्ये व्यावहारिक अल्प देशकाल तरी आहेत, परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकाल सुद्धा नाहीयेत. बरं का, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हे जर लक्षात घेतलं तर बाकीचं सगळं त्या काळामध्ये हे संवत्सर चालू होतं, हा महिना चालू आहे, हा दिवस चालू आहे, हे सगळं कसं आहे? हे मायेच्या सापेक्ष आहे. देश काल अमुक तमुक हे सगळं मायाच्या सापेक्ष. माया मिथ्या ठरली, देशकाल कोणतं सत्य ठरणार तुमचं? सगळंच मिथ्या ठरतं. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं कुठं असतं का? तो ज्ञानोबरांचा नाही, नामदेव महाराजांचा अभंग आहे का नाही? ते म्हणतात आमचं गाणं पूर्वेला आमचं गाणं पश्चिमेला, आमचं कीर्तन पश्चिमेला. आमचं कोणतं सरळ नसतं. का सरळ नसतं? आणि माया जर मिथ्या आहे तर तिचं कार्य तरी कुठं सत्य असणार आहे? म्हणून आम्ही सगळं कसं आहे, मिथ्या अशा पद्धतीने विचारात घेत असतो. परंतु जागृत सृष्टी उत्पन्न होण्यास अल्प देशकालही नाही. आता स्वप्न पदार्थ उत्पन्न होण्यास अल्प का होईना, थोडं का होईना, तिथं देशकाल आहे, पण जागृतीमध्ये अल्प देशकाल सुद्धा नसतात. कारण ज्या ज्या ठिकाणी वेदाने सृष्टीची उत्पत्ती सांगितली
त्यात देशकालाची नावही नाही. आणि ज्या ज्या ठिकाणी वेदांनी जेव्हा जेव्हा सृष्टीची उत्पत्ती सांगितली का नाही, तिथं सांगा ही सृष्टी उत्पन्न झाली, कोणता देश होता तिथं आणि कोणता काल होता, असं सांगा बरं एखादं उदाहरण. आणि जर उदाहरण असतं तर आपण सांगितलं नसतं का, अमुक अमुक काळामध्ये ही सृष्टी उत्पन्न झाली होती, तेव्हा फार पावसाळा आला होता, तेव्हा फार उन्हाळा होता आणि त्यावेळेस ही पृथ्वीची उत्पत्ती झाली, असं सांगता आलं असतं नसतं? असं सांगता आलं असतं. पण तसं कुठं वेदाने सांगितलं का आपल्याला? नाही सांगितलं. ईश्वर संकल्पाने हे सगळं कसं आहे, युगपत एका क्षणामध्ये उत्पन्न होत असतं, आहे की नाही? मग तिथं कोणता देश नसतो, कोणता काळ नसतो, कारण हे मायाकारी असल्यामुळं सारं मिथ्या आहे. म्हणून त्याला देशकाल पण त्या ठिकाणी नसतो. कमीत कमी कल्पनेचा आपण स्वप्नामध्ये निर्माण करतो, तिथं तरी अल्प देशकाळ असतो, पण जागृतीला अल्प देशकाळ सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही. हा मुद्दा कोणाच्या कोणाच्या लक्षात आला बरं? आ आलं की. आला की? आलं लक्षात ना? कशावरून लक्षात आला? मनोमय आपण मानली कमीत कमी, आहे का नाही? म्हणून देशकाल उत्पन्न व्हायला का हरकत हरकत आहे का? होऊ शकतो, कल्पित का होईना होऊ शकतो. पण जागृतीला मात्र, ईश्वर संकल्पाला मात्र तितका सुद्धा देशकाळ नसतो त्या ठिकाणी. ज्या ज्या ठिकाणी वेदांनी सृष्टीची उत्पत्ती सांगितली त्या देशकालाचे नावही नाही. सूत्र भाष्यकारांनीही देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. बरं जाऊ दे, वेदांनी जे सांगितले नाही, वेद म्हणजे उपनिषद, उपनिषदामध्ये आलं नाही, तर सूत्र आणि भाष्य, सूत्रकार कोण आहेत आणि भाष्यकार कोण आहेत? भगवान व्यास, कृष्णद्वैपायन हे काय आहे? सूत्रकार आहे. आणि त्या सूत्रावर भाष्य कोणी केलंय? शंकराचार्यांनी भाष्य केलंय. याने तरी कोणत्या ठिकाणी असे मुद्दे नमूद करून ठेवलेत का? का भाष्यकाराने इथं इथं हा काळ सांगितला, सूत्रकाराने हा हा काळ सांगितला, हा हा देश सांगितला, असं कुठं पाहायला मिळतं का? असं कुठंच पाहायला मिळत नाही. कारण वेदामध्ये नाही, उपनिषदामध्ये नाही, म्हणून भाष्य सूत्रकारांमध्ये सुद्धा ते पाहायला मिळत नाही. म्हणून देशकालाची उत्पत्ती सांगितली नाही. यावरून श्रुतीचा आणि सूत्र भाष्यकारांचा हा अभिप्राय आहे. श्रुतीचा म्हणजे कुठं? वेद, उपनिषद, श्रुतीचा. आणि सूत्रभाष्यकार भगवान व्यास आणि शंकराचार्य, ऐक नाही, हा अभिप्राय आहे की देश काल सामोरी वाचून आकाशातील सृष्टी उत्पन्न होते आणि कोणता देश नाही आणि कोणता काळ नाही आणि त्या देशकालाची कोणत्या प्रकारची सामुग्री नाही. त्या देशकालाच्या सामुग्री वाचून सामुग्री रहित आकाशादी सृष्टी होते. म्हणून आकाशादी प्रपंच स्वप्नप्रमाणे मिथ्या आहे. म्हणून हे सुद्धा कसं आहे? हे स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे. कसं स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे? जेव्हा तो जनक राजा, आणि त्या जनक राजाला स्वप्न पडलं, स्वप्नात त्याला लांडगा चावला, ऐक नाही, स्वप्नात तो भिकारी झाला, ऐक नाही, मलमपट्टी मागू लागला. आणि जेव्हा जागा झाला तेव्हा तो राजा आपलं, तो भिकारी नाही, तो लांडगा नाही, तो वैद्य नाही, तो साधू नाही, सगळं खोटं आहे. मग तो काळजी करू लागला, नक्की हे असं झालं का? आता हे खरं का हे खरं? ऐक नाही. आणि मग तो अष्टवक्रांकडे गेला आणि अष्टवक्रांनी सांगितलं, अष्टवक्रांना तो हे सांगू लागलं का हे खरं का ते खरं? ते म्हणले हेही खरं नाही तेही खरं नाही. मग नक्की खरं कोणतं? म्हणले तू जागा झाला का तुला खरं कळन. काय खरं कळन? तू आता राजा आहे हे सुद्धा काय आहे? खोटं आहे. आणि स्वप्नात तुला लांडगा चावला आता हे सुद्धा काय आहे? खोटं आहे. तू जागा झाला ना मग तुला कळन का हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून मी वेगळा आहे ह्या सगळ्यापासून. ऐक ना, कधी कळन? जेव्हा तू जागा झाला तर कळन. आता तुम्ही सारेच म्हणताल की आम्ही आता जागा नाही का? आम्ही आता पाठ ऐकतो का नाही? पाठ ऐकत आहे का नाही? म्हणजे जागा व्हायचा प्रयत्न चालूच आहे. मग एकदा मनुष्य जागा झाला का त्याला स्वप्नातलं काही प्रतितरी येतं का? काहीच प्रतितरी येत नाही. पण तो जागा झाला पाहिजे, ऐक नाही. तिथं काय अवस्था आहे? जन नव्हे अवघा जनार्दन ही अवस्था राहते. उलट जन सुद्धा म्हणायला तो शिल्लक राहत नाही. याचा अर्थ काय झाला? तो जागा झालाय, ऐक नाही. आणि झोपलेला कोणी? ज्याला जो संसार प्रती त्याला येतो, ऐक नाही. त्याला अजून संसार करू वाटतो, ज्याला अजून भरपूर काही मिळावं वाटतं, तो जागा आहे का झोपलेला आहे? तो अजूनही झोपलेला आहे, अजूनही तो जागा नाहीच आहे. म्हणून अष्टवक्रांनी सांगितलं जनकाला, अरे तू आजू तरी कुठं जागा झालाय? अजूनही जागा झाला नाही. तुला हे वाटतं खरं का हे खरं वाटतं? ज्या अर्थी वाटतं त्या अर्थी तो स्वप्नामध्येच आहे, अजून तू जागा झालेला नाहीच आहे, असं लक्षात येतं. म्हणून हे व्यावहारिक सत्ता असो किंवा ती प्रातिभाषिक सत्ता असो, या दोन्ही सत्ता खोट्या असून पारमार्थिक सत्ता खरी आहे असं जाणणं म्हणजे जागं होण्यासारखं त्या ठिकाणी आहे. म्हणून आता चला ठीक आहे, आता पुढचा विषय आपला होणार नाही. किती आता
6:09 झाली ना. मोठा परिच्छेद वाटतं पुढचा. ठीक आहे, मोठा परिच्छेद आपण याच्यावरती उद्याला विचार करू. कारण हा विषय पण फार गरजेचा होता मला असं वाटलं. कारण आता थोडं थांबून घेऊन मग बोलू वाटलं तर. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण